20 तारखेला घर सोडत असताना सायकलला लावलेल्या लाईटासारखा नका लावू जा. असं 15 फुटावर नका पाहू. सोयाबीनले भाव नाही. 15 फुटावरच पाणी झालं की नाही? भाव नाही. कापसाच्या एवढ्या झाल्या. हेच बरोबर नाही. आणि ते खताचे भाव वाढले, गॅसचा भाव वाढला, तेलाचे भाव वाढले. हे झालं ते सायकलवरच्या लाईटाचा. असा खट्टीशी 2 कोटीच्या गाडीचा लाईट लावा. माझ्या घरात पोरी आहे, माझ्या घरात सुनी आहे, मला आई आहे, मला मुलगी आहे, मला बहीण आहे, आणि या सर्व मुलीचं आणि कन्येचं मी भविष्य उज्ज्वल करेल. हे माझ्या हाती आहे, हे माझ्या हाती आहे. हे 20 तारखेला ध्यान ठेवायचं. खूप दूरचं पहा. आमचे मायबाप असणारे छत्रपती संभाजी महाराज वांग चिरून मसाला भरावा, त्याप्रमाणे आमच्या संभाजी महाराजाला यांनी चिरडलं, कापलं. हे ध्यानात ठेवा. मागचं लय पहा, पुढचं असं टुकुक टुकुक नका करू. सोयाबीनचा भाव, अरे मनगटात दम आहे. आपले लेकरं आपण आपल्या भरोशावर जन्माला घातले. मस्त कमाई करू लेखाची. या वर्षीचं पुढल्या वर्षी होईल, पुढल्या वर्षीचं त्याच्या पुढल्या वर्षी होईल, त्याच्या पुढल्याचं त्याच्या पुढल्या वर्षी होईल. पण पिढ्यान पिढ्या सुखी राहतील ना भाऊ. जर हुकलं कधी ना तर देशच सोडून जावं लागेल. तेल नाही उलशाक तिलशाक सावलीसाठी झाड ढुंगणावर फोडून नका घेऊ बापू. हो, वार छातीवर घ्यायचं काम पडलं तर चालेल प्रसंगाने. धर्मविरोधी सत्ता जर तुमच्या मताने निवडून आली तर ते बियाच्या ढुंगणावर फुटलेलं झाड होईल सावली तुम्हाला. ती बी काही सावली परमनंटची नाहीये, ते तात्पुरती होणाऱ्या सावली. पण जर धर्मविरोधी मताच्या बळावर जर सत्ताचे पण ते निवडून आपल्याला काही घेणं नाही त्याचं. जी निवडून आली आणि तुम्हाला जर वाटत असेल तर हे तुमच्याच डोंगणावरचं झाड आहे, तुमच्याच मतदानानं उभं राहिलं, त्या सावलीत जर तुम्ही राहत असाल तर ते तुम्ही बिनलाजे ठराल. बिनलाजे. भविष्यातले लेकरं महाराज बापाच्या मायच्या नावानं शिव्या नाही दिल्या पाहिजे. कधी आता मा बाप असं म्हणून पोरग पुढे आज नाही वाटत शेण खाऊन. त्याने हे काय डोक्यावर आणून ठेवलं माझ्या. जात कुठेच पाहून नाही जात. तुम्ही धर्म राखा आणि जात घेऊन मस्त उड्या मारा, काहीच अडचण नाही. इतके बढिया मारा की काही अडचण नाही. धर्म जर गेला ना महाराज बॉम्बला. त्या बांगलादेशामध्ये एका अंत्यजाच्या मुलीवर बलात्कार झाला. 140 जणांनी केला. त्यानं पाहिलं का हे कोणाची आहे, कोणाची आहे नाही ना. याला म्हणता आपण असे बिनलाजे होऊ नका अजून हातात आहे म्हणून. आणि आता काही हुकुमशाही नाही, तुम्ही काहीच नाही करू शकत पुढे. मग